माणूस हा प्रत्येक क्षेत्रात मोठा होत असतो। संप्रदायात जर मोठं व्हायचं असेल, राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, व्यापारिक क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, कोणाही बांधिलकीत जर आपल्याला उंच जायचं असेल, गरुडाची झेप पाहिजे असेल, तर वंशाचं पुण्य लागतंय, मागच्या बुजुर्गांचं पुण्य लागतंय। त्याच्या पलीकडे सांगू, संपत्ती कमवणारी कधी कधी मोठ्या माणसाचं वाक्य नाव सांगत नाही, नालायक माणसं सुद्धा संपत्ती कमवू शकतात पण टिकू शकत नाही, त्यांना करता येत नाही संपत्ती। मद्यपान करणारा माणूस दिवसभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 500 रुपये कमवू शकतो, पण 6 वाजता 500तला एकही रुपया राहत नाही। याचा एकमेव असा अर्थ आहे, कमवणं आहे पण टिकवता येत नाही, याचा अर्थ मागच्या लोकांचा आशीर्वाद नाही। तुला जगताप कुटुंबियावर बुजुर्गांचा आशीर्वाद आहे, म्हणून पारमार्थिक क्षेत्रात सर्व क्षेत्रामध्ये नाविन्य कमवणारं तुम्ही कुटुंब, तुम्हाला पुनश्च धन्यवाद देतो। उपस्थित फार मोठ्या पीठावर आरूढ असणारे आदरणीय गुरुवर्य पूजनीय वंदनीय रघुनाथ बाबा खेडलेकर, त्यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो। माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नामाचा जयघोष करणारी अभंगाच्या रूपाने असतील, मृदंगाच्या रूपाने असतील, गायनाच्या रूपाने असतील, जे मोहन महाराज असतील, बाबा महाराज असतील, पुत्रेश्वर महाराज असतील, या सर्वांना प्रणाम करतो। सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असेल, व्यापारिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, माझा शेतकरी राजा असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातून जमलेल्या सर्व महानुभावांना साष्टांग प्रणिपात करतो। आजचा पहिला दिवस आहे, मी एक कथाप्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे, तेवढा श्रवण करून आपण मग आरती करायची। आजचा पहिला दिवस, उद्यापासून पूर्ण वेळेवरच होईल। आज पूजा पाठ सर्व असल्यामुळे पुढे लांबत गेलं। उद्या 7च्या अगोदर 15 मिनिटांनी गुणीजन मंडळी बसतील आणि 7ला 1-2 मिनिटं कमी असताना मी बसत राहील। तुम्हाला पुनश्च प्रणाम करतो। अष्टादश पुराण, श्रीमद भागवत पुराण हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अंतःकरण आहे, प्राण प्राण। माझ्या महर्षी व्यासांनी अष्टादश पुराणाची निर्मिती केली, त्याच्यापैकी 17 पुराणांची निर्मिती झाली। मृत्युसारो नस्तदेव जहानां गरुडो स्थितं पुराण भवान। प्रत्येक जीवाच्या शेवटी, मानवी देहाच्या शेवटी प्रस्थापित स्थित वर्णो भयत जायते, कृतृसंगा जायते, प्रियार्भषितो तित्मखा, या ज्ञायानं वर्णित केलेलं पुराण, ज्याला गरुड पुराण म्हणतात, हे शेवटचा टप्पा। विष्णू पुराण असेल, वैश्यतर पुराण असेल, ब्रह्मपुराण असेल, ही 17 पुराणाची निर्मिती झाली। प्रत्येक पुराणाच्या श्लोकाची रचना हजारानं आहे, लक्षानं आहे। महाभारत नावाचा ग्रंथ व्यासांनी केला, त्याचे 1.25 श्लोक आहेत। श्रीमूल वेद व्यास भगवान, 1.25 भारत केले निर्माण। तया प्रति प्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन। जय देव जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा। 1.25 श्लोक महाभारताचे। नाही समाधान वाटलं त्या श्लोकानं, रंजितो अशुद्धान भयतो निभारते, व्यासानां प्रदीर्घ काला भय छंद वृष्टिरो निजया। हे नाशुद्धो रंजिताधिष्ठना शुवासनो भय व्याप्ती। ज्या पुराणात अशुद्ध म्हणजे पूर्ण रक्ताचा पाऊस आहे, ते महाभारत नावाचं पुराण आहे। या महाभारत नावाच्या ग्रंथात सुरुवात ते शेवट नुसतं रक्तच सांडलं। हे ज्या वेळेला महाभारताचा शेवट होतो, त्यावेळेला जे सिंहासन भेटलं इंद्रप्रस्थाचं,
हस्तिनापूरचं ते सिंहासन सुद्धा रक्ताने भरलेलंच होत. 1.25 लाख श्लोक निर्माण केले. या श्लोकाचे लिखाण करते गणपती बाप्पा विघ्नहर, माझ्या गिरिजा मातेचे भगवान शिवशंकराचे पुत्र गणपती बाप्पा. त्यांना सुद्धा हे श्लोक लिहित असताना त्यांचे डोळे द्रवायचे. नाना प्रकारच्या भिड्यांचा नाश झाला या 1.25 लाख श्लोकात वाचत असताना त्या पुराणाच्या व्यक्ती. कोण अभिमन्यू? 22 वर्ष 28 दिवसाचा अभिमन्यू रक्ता मासाच्या पुरात शेवटचे श्वास मोजतोय, ज्याचा मामा जगाचा बाप आहे, ज्याचा मामा ब्रह्मांडाचा नायक आहे, विश्वाचा नायक आहे. बाजूला बसलेल्या लोकांना मुद्दाम म्हणून सांगतो, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, ज्याचा मामा आहे. नाना, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, ज्याचा मामा आहे. 2 नंबरचे डॉन इदुर काका, 3 नंबरचे डॉन कनक, चाणक्य, आणि राजकारणातला 5वा तत्वनिष्ठ राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा जन्माला येणे शिल्लक आहे अजून. मला असं वाटतंय आपण आहेत तोपर्यंत येणार नाही, कारण आपण तितक्या चांगल्या नशिबाची माणसं नाहीत. 6व्या क्रमांकाचा राजा जन्माला यावा. राजाश्रयो मंडितानाम, राजाश्रयातल्या मंडित स्थितीमध्ये 1 नंबरचा बादशाह. हे तुमची ऐकलेली शब्द म्हणतोय. शिखामणी, जगाचा मालक कृष्ण परमात्मा. याच्या पलीकडे सांगू, मी सुद्धा मधात धरतो बरं, तुम्हाला नाही. मी आणि तुम्ही सगळे जण इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी पलीकडच्या मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. हा जगाचा बाप ज्याचा मामा आहे तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडला. किती अवस्था. सत्तानाम चिरंजीव अश्वस्तामाति भयानाम ललाटं प्रपटलेन भयं अशुद्ध जायते नाम निशापतियो. 7 चिरंजीवापैकी एक अश्वत्थामा नावाचा चिरंजीव याच पुराणाच्या महतीत आहे. ज्या चिरंजीवाच्या पित्याने विश्वात विक्रम केला, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 2 नंबरचा धनुधारीमध्ये प्रविष्ट, त्या व्यक्तीचं नाव द्रोणाचार्य. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, सर्व धनुर्धारी विद्या. पण त्या अधिकारी व्यक्तीचा पुत्र चिरंजीव असताना कायमस्वरूपी कपाळातून निशापती भयो दिनपती भययति जायति कुमुदिनी निशपति भययनि जाये यज्जायते तिथि निशापति यतो भया भय जायन्ते अशुद्धान भव सकल सुधा अशुद्धान भय सकल सुधा अशुद्धान भय सकल सुधा. चंद्र सूर्य तोपर्यंत त्याच्याही कपाळातून रक्त आहे. त्या महाभारताची ख्याती. ज्या पवित्र स्त्रीचे नख बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह एक साधू जेवण करतोय, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. जिचं दर्शन झाल्याबरोबर पोटभर जेवण भेटतंय, तिला उघड व्हायची वेळ त्याच पुराणात आली. 78 लोकांना गावरान तूप आणणारी पवित्र स्त्री या भारत देशातली, ती गावरान तूप वाढत असताना चोळीची गाठ सुटली तरी पण तिच्याकडे बघून हसणारी मूर्ख नालायक स्थिती या 1.25 लाख श्लोकात रेखाटली गेली. एक शूर व्यक्ती युद्धात पडल्याच्या नंतर आपल्या मेहुण्याचा बालक स्वतःच्या पुत्रा समान असतो, तरी पण त्याला लात मारावी याच पुराणात महती घडली. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडीवर घेणारा नालायक त्या 1.25 लाख श्लोकाच्या महतीत घडला. चला मी माझ्या मुद्द्यावर येतो. म्हणून व्यासांना समाधान नाही त्या पुराणा करता, पण खिन्न वृत्ती व्यासांची.
उद्विग्न वृत्ती आहे असे व्यास माझ्या देवर्षी नारदांनी बघितले. व्यासांना प्रणाम केला. साधवे सत्पुरुषाय नमो नमः प्रणाम केला. मुनिवर आपण उद्विग्न आहात. किती मोठी संपत्ती आपल्याकडे. व्यासांनी सांगितलं 17 पुराणाची श्रीमंती. ही श्रीमंती किती मोठी आहे एका मोजक्या 1-1.5 मिनिटात सांगतो. मला पाठ असून किती श्लोक पाठ असतील तरी पण माझ्यासारख्या गिरगाव कराला 100 गिरगाव कराला वखराला झुकणारी माणसं तुम्ही माझ्या पुढे बसता. मला श्लोक पाठ असून किती असतील. ही माझी श्रीमंती आहे. 3047 गावं महाराष्ट्रातली मी आतापर्यंत पूर्ण केली. एकदा गेलेलं गाव असे 3047 झाले. 229 आंध्र आणि कर्नाटक. गोव्यात सुद्धा मी 5 कीर्तन केली. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी किरण ठाकूर यांनी मला आझाद मैदानला असा एक दिव्य सुंदरसा सप्ताह केला आणि त्या सप्त्यात 5 कीर्तन माझ्याकडेच आले. छान राज्य येते पण फक्त आपल्याकडची पैशावाली तिकडे जाऊन नालायकपणा करते तेवढंच जरासं दुःख वाटलं. कपडे सुद्धा कमी घालते. वेगवेगळ्या रंगाचं पाणी सुद्धा पितात. आपल्याकडचे साखरेच्या पोत्यातले मुंगळे म्हणजे ज्यांच्या बापाने संपत्ती कमवली का ते तिथे जाऊन उडवते थालकट. मला दिसले तिकडे ते ज्यांचे बाप इकडे गंध लावून देवाला प्रदक्षिणा घालतात का त्यांची सुद्धा पोरं मला बघायला भेटली तिथे. खरं तर तिथली लोक नास्तिक नाही. आपण ते स्थान भ्रष्ट केलं. तिथे सुद्धा मला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने फिरण्याचा योग आला. कल्पना करा. मोजकी श्लोक मोजके अभंग पाठ असतील. मला मोजक्या वया पाठ असतील. मोजकी श्लोक पाठ असतील. तरी मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 राज्यात फिरत आहे. हे राज्य धरून 4. ज्या व्यासांकडे रघुनाथ बाबा 17 पुराणाची श्रीमंती. ते किती मोठी श्रीमंत असतील तरी पण समाधान नाही. माझ्या देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केला. अजून एका पुराणाची निर्मिती करा. त्या पुराणाला श्रीमद भागवत असं नाव ठेवलं. व्यासांना समाधी अवस्थेत श्लोक आठवायचे आणि जागृतीत आल्याच्या नंतर श्लोक लिहायचे. समाधी एक क्रिया आहे, एक अवस्था आहे. जशी झोप आहे तशी एक समाधीतली सुद्धा एक अवस्था, योगाची प्रक्रिया आहे ती. या श्लोकाची निर्मिती झाली. 18,000 श्लोक. त्याचे अध्याय झाले 335 आणि ते स्कंदात विभागणी केली 12. विठ्ठल स्कंदवदे 12 नव महासंपविला सारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा अवतारा. विठ्ठल स्कंदवदे 12 स्कंदाचं श्रीमद भागवत पुराण. भागवताची मूळ आरती आपल्याकडे शक्यतो दुसरीच घेतात. जय हो जय श्री भागवता. ही भागवताची मूळ आरती. तशी तर भागवतात प्रसंगा प्रत्येक स्कंदाला प्रत्येक कथेला आरती बघ. वामन चरित्र असेल वामनांची आरती, भगवंताचा जन्म झाला असेल कृष्ण परमात्म्याचा, माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलेली आरती. पण काय होतं माहिती का, ज्याचा हात जितका उंच तितका उंचीचा आंबा काढता येतो. एखाद्या वेळेस आंबा जितका उंच लागलेला असतो त्याची उंचीच तितकी नसते, ते आंबा काय काढणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेस खाली पडलेलीच आंब्यावर आपण समाधान मानतो. कधी कधी हाताची उंची वाढली पाहिजे. जिभेला सुद्धा अशी सवय लावली पाहिजे आपण चांगलं चाखावा, आणि कानाला सुद्धा अशी सवय लागली पाहिजे की आपण चांगलं ऐकत राहावं. व्यासांनी श्रीमद भागवताची गोड अशी रचना केली.
या रचनेमध्ये श्रीमद भागवत असं नाव तुला. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, भा या शब्दाचा अर्थ भाव, ग या शब्दाचा अर्थ गहन, व या शब्दाचा अर्थ वशित्व आणि त या शब्दाचा अर्थ तत्व. ज्याच्या श्री लक्ष्मीचा अवतार आहे. जिथे लक्ष्मी नाही तिथे किंमत नाही. पैशाच्या बाबतीत तरेबाजीत बोलणं रघुनाथ बाबा शक्य आहे. काल तुमची तपासणी झाली, 16,000 लागली एका टेस्टला. वरून पडे का पैसे? याची एक टेस्ट केली, टेस्ट म्हणजे तपासणीत ना. मला ऐकून ऐकून इंग्रजी थोडेफार शब्द, माझा 7वी पास आहे फक्त. पैशाच्या विरोधात बोलणं हे येड्यालाही जमतंय, शहाण्यालाही जमतंय. पण पैसा वाचून काही गोष्टी करणं हे शहाण्यालाही जमत नाही, येड्यालाही जमत नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग परमार्थ करायचा असेल तरी अर्थ लागतंय, संसार करायचा असेल तरी अर्थ लागतंय. बाकी मग व्यापार वगैरे त्याचे तर बिना पैशाचं काय होईल? अर्थाशिवाय अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून या भागवतात लक्ष्मी अगोदर आहे, अर्थ अगोदर आहे आणि मग भाव आहे. किती भाव आहे? गहन, ज्याचं विशालत्व आतापर्यंत व्यापकत्व ब्रह्मदेवाला मोजता आलं नाही इतका भाव आहे. वशित्व आहे, याच्यात भक्तीचं तात्यात्म्य, भक्ताच्या अंतकरणात तो भाव वशित्व प्रगट होता. आणि वश झाल्याच्या नंतर तत्वावर तो भक्त आरूढ होत असतो. म्हणून या भागवताचं नाव आहे श्रीमद भागवत पुराण. श्री आहे, लक्ष्मी आहे, भाव आहे, गहन आहे, वशित्व आहे, तत्व आहे, असे ह्या पुराणाला नाव दिलं. या पुराणामध्ये भक्तीचं रहस्य आहे. ही भक्ती नावाची स्त्री द्रविड देशात जन्माला आली. हे आपले मूळ नाव आहे द्रविड. तुम्ही मोबाईल इचकून बघा, आता द्रविड देशाला काय नाव आहे तुमच्या लक्षात येईल. मोठाली मोबाईल आहेत तुमच्याकडे, बघा जा कधी कधी. ही भक्ती द्रविड देशात जन्माला आली. थोड्या प्रमाणात तारुण्याच्या दशेमध्ये ही कर्नाटक नावाच्या प्रांतात आली. तिथून महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात या भक्तीला इतका सन्मान मिळाला, इतका आनंद वाटला. पण काय हिचा योग चुकला, ही गुजरात मध्ये गेली आणि गुजरात मध्ये भक्ती तोंडावर पडली. सर्वात मोठा अवमान गुजरात मध्ये भक्तीचा झाला, सर्वात मोठा. असं भागवत सांगते, मी नाही. मी सांगितलेलं पपेजमाय ऐकायची नाही. तुम्ही कशी ऐकता? पपेजमाय कळाली ना तुम्हाला? माझी बायको. तुम्ही कशी ऐकता? कारण माणसांनी केलेलं वक्तव्य माणसं ऐकत नसतात. माणसं त्या माणसांचं वक्तव्य ऐकत असतात जो अधिकारी आहे, जो पुनीत आहे, जो सन्मानित आहे. त्याच्याकडे काहीतरी वशित्व आहे. वशित्व म्हणजे जादूटोना नाही, भाव आहे, भक्ती, रस आहे, सेवा आहे. कालांतरानं ती भक्ती, तो प्रांत सोडला. भक्तीला ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पुत्र होते. तो प्रांत सोडला, ती खाली वृंदावनला आली. आणि वृंदावनला आल्याच्या नंतर जर्जर वयस्क झालेली भक्ती एकदम तारुण्य दशेत आली. त्या भूमीची ताकद आहे. वृंदावन ही देवभूमी आहे. या देवभूमीत ज्या वेळेला भक्तीचं वास्तव्य झालं, इतकी एकदम लावलेला एखादा तृणांकुर असावा, त्याला वेळेला पाणी द्यावं, झाड असावं एखादं, आणि ते झाड असं प्रसन्नतेनं लहरी मारतंय, अशी ती भक्ती तारुण्याच्या भक्तीच्या मोहिमेत त्याच्या प्रसन्नतेच्या लहरी देत होती. तर तिला दुःख एका गोष्टीचं होतं, तिचं ज्ञान आणि वैराग्य नावाचे पुत्र हे अत्यंत 100 वर्षाचे होऊन पडलेले होते. ज्या मुलांची आई 20 वर्षाची आहे आणि त्या आईचे मुलं जर 100 वर्षाचे असतील, ज्यांना भग्न दात नाहीत, केस पिकलेली आहेत, हात उचलत नाही, सुप्तावस्थेत पडलेली, काय आनंद वाटेल त्या आईला. पण त्या आईला एका महान संन्याशाची भेट झाली. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारायण. श्रीमन नारायण 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 नारायण.
भजवन नारायण 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 भजवन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सत्य नारायण 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 सत्य नारायण 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 माता नारायण 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 माता नारायण 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 पिता नारायण 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 पिता नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन गोपाल कृष्ण भगवान 6व्या क्रमांकाचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. भेट झाली आजच्या दिवसापर्यंत थोडे गहन विषय, उद्यापासून भक्तिरस गोड आहे. त्या भक्ती मातेनं देवर्षी नारदाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. कोण नारद? नवविधा भक्तीचं सूत्र ज्यांच्या मुखारविंदापासून या पवित्र देशात प्रस्थापित झालं असे देवर्षी नारद त्या भक्ती मातेला प्राप्त झाले. या पवित्र संप्रदायात भक्तीला फार मोठी किंमत आहे. काहींनी ज्ञान उचललं, काहींनी वैराग्य उचललं. ज्ञानाला वाईट म्हणणार नाही, वैराग्यालाही वाईट म्हणता येणार नाही, पण भक्ती नसेल तर दोघायलाही किंमत नाही. मला एवढे श्लोक पाठ आहे, हे झाला ज्ञानाचा अभिमान. मी मी दुसऱ्याच्या घरचं खातच नाही, हे झाला वैराग्याचा पोतरटपणा. अरे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, तो लोकाच्या बागाची छाटणी करतो असा गरीब व्यक्ती वारकरी, मी त्याच्या घरच्या घोगऱ्या पण खातो, हे भक्तीचं टोक आहे. भक्ती नम्रता शिकवते, भक्ती वाटणं शिकवते. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. बिलकुल सापड नसतं बारीक लोकांना. त्याचे पाय घाला मिठी, मोलने घे जग जेठी, हे भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, मोल नाही घे जग जेठी, त्याला पैशाची गरजच नाही. देवा कारणे भाव तस्मात, त्याला फक्त भाव पाहिजे, पैसे नाही. आणि पैसे कशाला मागन ते? पैसे तुम्हाला आणि मला किती द्यायचे हे त्याच्या बायकोच्या हातात आहे. पैसे द्यायचे कोणाच्या हातात आहे? लक्ष्मी द्या. आणि लक्ष्मी कोणाची बायको आहे? त्याची. आपल्या बायका आपले पैसे चोरत्यात, तुमच्या पण चोरत्यात. तुम्ही फार मोठाले चांगल्या कपड्यात असले म्हणजे तुमच्या चोरीत नाही तर असा विषय नाही. एक जण म्हणला माझी बायको पैसे चोरीत नव्हती, नोटा बदलल्यावर कळाली. आणि कोणाकडे देईन बात जाईल ती? नवऱ्याकडे देईन, तिथे काय कोतवालाकडे दिले असतील का नाना? भाजीच्या निमित्तानं, बाजाराच्या निमित्तानं, दीपावलीला साड्या आणायच्या या निमित्तानं पण आपल्याकडून शिल्लक पैसे घेतात. पण कोणाला देतात? त्या अडचणीत कोणाला देतात? आपल्या नवऱ्याला देतात. मग माणसांच्या बायका माणसांचे पैसे घेऊन माणसांनाच देतात, तर देवाची बायको दुसऱ्याला कशी देईल? ती त्यालाच देईल ना. माणसामध्ये लाखात एखादी बाई असती, मालकाचे पैसे चोरून भावाला देते. अशी लाखात एखादी, ही ज्याला भेटली असेल असं समजायचं त्याचं नशीब ब्रह्मगिरीच्या पलीकडे झोपलंय. अशा शक्यतो इथे एकही बसलेली नाही. उद्यापासून एखादी आल्यावर मग मी तिचं नाव घे. मला सांगा, ज्याच्या पत्नीकडे अर्थ भरलाय तो तुम्हाला पैसे कशाला मागेल? उलट तुम्हा मला किती श्रीमंत करायचं ज्याच्या हातात, म्हणून त्याला पैशाची गरज नाही. त्याला फक्त भाव पाहिजे. ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही, पैसे त्याच्याकडेच आहे.
आणि फुकट करीत नाही याचा अर्थ त्याच्याकरता भाव. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. असा तो ब्रह्मांडाचा मालक जर प्राप्त करायचा असेल तर भक्ती नव्हतून. भक्ती या शब्दाची व्याख्या नम्रता. नारदांच्या चरणावर भक्तीने नमस्कार केला. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो सोपा गोष्ट बोलत फार काय अहंकार घ्यायचा नाही उतरेश्वर बाबा. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का त्या संप्रदायाचं ब्रीद आहे एकमेकाच्या पाया पडणे. पंढरीच्या लोकांना यावे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जना एकमेका पडे जना एकमेका पाया पडे जना एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका. ताकद किती मोठी आहे बघा. त्या पंढरपुरातल्या मालकाचं ठिकठिकाणी वास्तव्य असेल. सप्तमोक्षपुऱ्या असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा वेगळे नाही. हरिहरा भेद नाही नका करू. हे दोन्ही एकच आहेत. तुम्ही आम्ही तुकडे करायचे प्रयत्न करतो ते कसे होतील. कारण भगवान विष्णूच्या डोक्यावर भगवान शिवशंकराचा अधिष्ठान आहे. पंढरपुरातल्या मालकाची टाळू चापून बघा. ज्याला महापूजा करण्याचा योग आलाय त्यानं पांडुरंगाची अशी टाळू चापून बघा. त्या टाळूवर भगवान शिवशंकराची पिंड आहे. हे दोघे एकत्रित आहे. तुम्ही आम्ही नालायक शंकेचे कांदे फोडितो त्यात तुमच्याकडे कांद्याचा तर आगरच आहे. पण तुमच्याकडे ओरिजिनल कांद्याचा आगर आहे. आमच्याकडे शंकेचे कांदे जास्त आहेत. मिठाला ते पकवादामुळे असं झालं. ही भक्ती नम्र झाली. आणि जोपर्यंत माणूस नम्र होत नाही का तोपर्यंत कोण्याच क्षेत्रात मोठा होत नाही. प्रत्येक क्षेत्रात नम्रता लागते. 5 कोटीचं दुकान असा पण 5 रुपयाची वस्तू घेण्यासाठी कोणी आला की त्यानं पटकन गिऱ्हाईकासाठी उठावं. 5 कोटीच्या दुकानावर नाना रोजही लाख रुपयाच घ्यायला कसं येईल कोणी. 5 कोटीचं किराणा दुकान आहे आणि लेकरू राहिले. एक जणाच्या कलेला लेकरू आहे त्यानं सांगितलं बाबा मला चॉकलेट पाहिजे. 1 रुपयाला भेटते ती. अरे माझ्या खिशात 1 रुपया बाबा चॉकलेट येते ना. मग ते आजोबा त्या नातवाला घेऊन किराणा दुकानावर गेले पण 5 कोटीचं दुकान आहे. ते म्हणलं दादा दुकानदार मला 1 रुपयाची चॉकलेट. ए काय चालला रुपया घेऊन. त्या म्हाताऱ्याच्या नातीचं लग्न होतं. 2.5 लाखाचा किराणा होता. नातू तिथे अरे हे दुकानदार फुकिरे म्हणले हे रुपयाची वस्तू देत नाही. आपण तिकडे जाऊ निफाडला जाऊ पण याच्या दुकानावर वस्तू नको. फिरत नाही. पण ज्या झाडाला फळं लागले त्या झाडाला वाकावं लागते. हे जर नाही वाकलं नव्हतं बुवा त्याच्या फांद्या फाटाळून जाते. फळलिया तरुच्या काय मालकाचं वाक्य काय वजनदार वाक्य मालकांचं आळंदीतल्या. त्या सहज जमिनीकडे लवत असतात. म्हणून मला असं वाटतंय माणसं देवानं माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला मोठं करावं आणि त्यानं चांगल्या ठिकाणी वाकत जावं. तो कधीच लहान होणार नाही. कधीच लहान होणार नाही. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला नदीच्या पात्राच्या कडेला मोठमोठाली अंबाजीराव चिंचाजीराव लिंबाजीराव. अंबाजीराव कळतं ना आंब्याचं झाड. लिंबाजीराव लिंब्याचं झाड. हो बाबळीन मावशी चिंच काकू चिंचेचं झाड. सौंदड आजी म्हणजे शमीचा वृक्ष. पळसाजीराव म्हणजे पळसाचं झाड. हे मोठमोठाले झाड आहे. गोदावरीला पूर आला. बाबा तुमचे आश्रम गोदावरीच्या तीरावरचे मी बघितलं. फार सुंदर आश्रम. काय समाधी आहेत तिथे महात्म्यांच्या. आज एका बाबांच्या जन्मभूमीची मंडळी आली. गोविंद बाबा मला वाटते तिकडं नेवासा तालुक्यात गाव आहे. गोविंद बाबांची जन्मभूमी. तिथली मंडळी आली आज. मला मगाशी भेटली आदित्य वगैरे आधी करून सोबत आली 5-7 माणसं. काय समाधी आहेत त्या समाधांकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घ्यायलो. प्रत्यक्ष भगवान शिवजीचं दर्शन घ्यायलो.